एक मला व्हिडिओ असा माझ्या आलेला की तात्या टोपेंचं संपूर्णपणे जे वंशज जे आता आहेत ते तिथेच राहतात. ते एक उत्सुकता होती माझ्या. मी कानपूरला एका कामासाठी गेलो होतो, तर म्हटलं आपण सर जाऊया बिठूरला, भेटून येऊया. मग पहिलं म्हणलं मराठी ओळख काय तिकडे, ते नानासाहेब पेशवे जिथे शनिवार वेळा ते बांधला होता तिथं आता नाना पार्क म्हणतात, तिथे गेलो. तिथे पेशवंत नानासाहेबांचा पूर्ण पुतळा बघितला, संपूर्ण फिरलो. नंतर अजून कुतूहल वाढलं. मग एकाने सांगितलं की इकडे जवळच तात्या, त्याला टोपे महाराज त्यांना म्हणतात, टोपे महाराजांचं घर इकडे जवळच आहे. मग कुठे आहे? गणपती मंदिर आहे. ते गणपती मंदिरात जेव्हा गेलो तर असं आढळलं की त्या गणपती बाप्पाची जी स्थापना आहे ती पेशव्यांनी जेव्हा त्यांना पुणे सोडावं लागलं, जेव्हा बिठूरला ते आले, त्या गणपती त्या मंदिराचे नाव वाचले मी. तिकडे मराठी नावं होती सर्व. पण तिथे एकाला लहान मुलाला विचारलं मी, अरे तात्या टोपेंचं घर कुठे आहे म्हणून. त्याला कोण टोपे महाराज? हा. तो मला त्वरित म्हणजे असं बोललं नाही की भावा तिकडे जा, असं वळ, असं नाही, चला मी तुम्हाला घेऊन जातो. मी तिथे गेलो. मी त्यावेळेला एकदम शरीरामध्ये एक वेगळं म्हणजे एक आनंद होता आणि एक स्फुरण चढलं होतं. म्हणजे 1857च्या बंडाईच्या वेळेला जो हिरो होता, ज्याने इंग्रजांना की पळ करून सोडले, ज्याने झाशीच्या राणी बरोबर म्हणजे साथ दिली होती. बंड म्हणजे मराठा वर्सेस ब्रिटिशच होतं, तेव्हा ते होतं. तर ते एक एकदम आनंद होत होता आणि एकदम उत्सुकता होती. शिकायला बसली. जेव्हा मी त्याच्या घरी गेलो त्यावेळेला आधी बाहेरून बघितलं तर तो मुलगा बोलला, टोपे महाराज आपको मिलने के लिए कोई आया है. त्यावेळेला एक 60-65ला एक गृहस्थ मेरा बोलले क्या काम है. मी त्याला नमस्कार बोललो. नमस्कार म्हणले, मी संतोष बोरे मुंबई आलेलो आहे. बोले या 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 या. म्हटलं तुमच्या युट्यूबमध्ये मी व्हिडिओ बघितला, मला एकाने पाठवलेला, तर मला उत्सुकता होती तुम्हाला भेटायची होती म्हणून मी आलो. बोले या या बेटा. मराठीत बोलत होते? हा, मी मराठीत बोलतो. आम्ही शुद्ध मराठीत बोलतो, एकदम शुद्ध मराठी. हा, पण त्यांची मराठी थोडीशी हिंदीमध्ये शब्द येतात थोडेसे, पण आम्ही मराठीत बोलत होतो. ते मुंबईच्या लोकांचे पण तिकडे तर अपेक्षितच आहे. तर त्यांच्याशी जेव्हा बोललो आम्ही, भेट झाली आमची, त्यांचा नंबरही मी घेतलाय, तर त्यांच्याशी बोललो मी. तर मग त्यांनी मला संपूर्ण घर दाखवलं. मग त्यांच्या घरामध्ये एक गंगेची मूर्ती होती. मग तिचा इतिहास त्यांनी मला सांगितला. बोललं ज्या वेळेला नानासाहेब पेशवे भूमिगत होत होते बिठूरमधून, त्यांच्या मागे इंग्रज सैनिक लागले होते, त्यावेळेला त्यांनी ती जी मूर्ती होती गंगेची, म्हणजे पंचधातूची मूर्ती आहे ती आम्हाला, आमच्या कुटुंबाला सांभाळायला दिली होती. आणि त्या तात्याही त्यावेळेला भूमिगत झाले होते. तात्या भेटत नव्हते म्हणून आम्हाला ब्रिटिशांनी भरपूर त्रास दिला. तर आम्ही जात असताना आमची गाडी आमच्या जी बैलगाडी होती ती अडवली गेली. मग आमची दुकारी केली, आम्हाला भरपूर त्रास झाला. तर ती जी मूर्ती होती ती आम्हाला पेशव्यांनी दिली, एक आमच्याकडे विश्वासाने दिली होती. त्यामुळे आणि ती गंगेची मूर्ती होती आणि आपल्या हिंदूचं प्रतीक आहे आणि त्याची पूजा ते नेहमी करायचे जेव्हापासून ते इकडे आलेले बिठूरला. त्यामुळे ती मूर्ती आम्ही असं लावत होतो. त्याला इंग्रजांनी आम्हाला त्या मूर्ती सकट आम्हाला जेलमध्ये टाकलं आणि ही 3 महिने ही मूर्ती आमच्या कुटुंबाबरोबर जेलमध्ये होती. आणि तिचंही नाव आम्ही सांगितलं, जर तुम्ही आम्हाला अटक केलं तर पेशवे हेच पेशवे आहेत, तुम्ही यांचंही नाव टाका. 3 महिने जेलमध्ये होती. त्याच्यानंतर मग त्यांना जेव्हा समजलं की तात्या टोपेंचा निधन म्हणजे हे यांच्याशी काही संबंध नाही वगैरे, त्यावेळेला मग आम्हाला सोडलं. मग आम्ही इथे परत आलो. तो एक वेगळा होता. नंतर त्यांनी संपूर्णपणे फिरून तात्या टोपेंबरोबर काय काय होतो सब वस्तू. मी बोललं की आणखी एवढंच, आणखी बोललं की बाकीचे कानपूरमध्ये जे आम्ही एक तिथे नाना पार्कमध्ये जे संग्रहालय आहे तिकडे जे आम्ही शस्त्र दिलेले आहेत ते आमच्याकडची शस्त्र आहेत सर्व. मग जुने दस्तावेज आम्ही वाचले सर्व. तेव्हाचा पत्रव्यवहार वाचला. मग त्यांना कशा प्रकारे त्यांना बंदी केलेलं होतं, त्यांच्यावरती काय काय बंधनं घातलेली होती, तो जो पत्रव्यवहार तो पत्रव्यवहार मी वाचला. त्याच्यानंतर त्यांनी मला व्यवस्थितपणे चहा वगैरे दिले. आणि त्यांच्या कुटुंबात मी असं विचारलं तुम्ही काय करता नोकरी वगैरे. त्यांना विचारलं की तुम्ही एकदा या राम मंदिरामध्ये. तर ते एवढंच बोलले, अरे राम मंदिरमध्ये कसं येणार, तिकडे दर्शनाला एवढी गर्दी असते वगैरे. म्हणजे ते जे कुटुंब आहे ते संपूर्णपणे प्रसिद्धीपासून
आणि अजूनही ते त्यांचं आयुष्य जे आहे एकदम गरीब आहे. म्हणजे असं म्हणजे आता जर त्यांच्या जागी दुसरं कोण असतं आताची तेव्हा त्यावेळेला ब्रिटिशांना मदत करणारे जेवढे राजे रजवाडे ऐशोआरामात आहेत आणि ज्यावेळेला स्वातंत्र्यासाठी लढणारे टिपू म्हणजे आपले तात्या टोपेंचे जे वंशज आहेत ते एकदम हलाखीच्या दिवसात आहेत. त्याच्या मुलाला विचारतो तुम्ही काय करता, तर तुम्हाला मुंबईमध्ये कल्याणमध्ये आम्ही माधुकरी मागतो आणि तिथे आम्ही राहतो. म्हणजे उत्पन्न साधून तुमच्यासाठी काय दुसरं काय आहे, म्हणजे आमचं काहीच नाही. तर त्यावेळेला अतिशय दुःख झालं मला. तर म्हटलं त्याला एक म्हटलं की तुम्हाला काय मदत लागली तर सांगा, म्हटलं आपण अनेकांशी बोलूया. तर बोललं काही नको आम्हाला देवाने सर्व दिलेलं आहे. आमच्याकडे एकच सगळ्यात मोठी श्रीमंती आहे की आम्ही हे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी पहिल्या स्वातंत्र्याला ज्यांनी लढला त्या तात्या टोपेंचे आम्ही वंशज आहोत. ही आमची मोठी श्रीमंती आहे. ते नाव आमच्यासाठी एवढं मोठं आहे की त्या नावानेच आम्ही जीवन जगतोय. हे झालं. त्यांच्या घरामध्ये अनेक कुटुंबीय सापडले भेटले मला. त्याच्यानंतर तर तुम्हाला मी वाराणसीचं सांगितलंच आहे. अशा तऱ्हेने अनेकांनी आहे. आता दुसरं आजूबाजू म्हटलं तर झाशीची राणी हे पण मराठीच होती आणि त्यांच्याबरोबर लढाईच. हे अशा तऱ्हेने अनेकांशी अशा भेटीगाठी झाल्या. अनेकांना एक समाधान आहे.